त्या जगाकरता आपल्याला आयडियाज द्यायचे आहेत. बरोबर. सर मला एक सांगा, तुमच्या मते काय म्हणाल तुम्ही की हॅकॅथॉनमुळे मिळणारं जे एकंदर यश आहे किंवा हॅकॅथॉनमुळे मिळणारे वास्तविक जगातले उपाय अधिक महत्त्वाचे आहेत की प्रायोगिकतेसाठी मिळणारी संधी महत्त्वाची आहे? दोन्हीही महत्वाचं आहे. म्हणजे टँजिबल बेनिफिट्स आहे, इनटँजिबल बेनिफिट्स आहे. बरोबर. म्हणजे काय की भरपूर वेळा आम्हाला असं लक्षात आलंय की आज मी हॅकॅथॉन मध्ये पार्टिसिपेट करतोय, आज एखाद्या आयडियावर किंवा प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. तो प्रोजेक्ट मला स्टार्टअप करायला मदत करेलच असं नाहीये, पण त्या जेव्हा मी ट्रेनिंग मधून सगळ्या जातो त्यावेळेस तो माझा एक माइंडसेट क्रिएट होतो आणि तो माइंडसेट मला पुढे उद्योजकतेकडे घेऊन जातो. म्हणजे माझ्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी तो प्रोजेक्ट, जेव्हा तो हॅकॅथॉन मधला प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट सोडून दिला. बरं. कारण ते जे सगळं त्यांना ट्रेनिंग मिळालं, ते जे त्यांना सगळं शिक्षण मिळालं, त्यातून त्यांनी नवीन प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले, बरोबर. त्याच्याकरता नवीन सोल्युशन्स काढले आणि ते सोल्युशन्स आता स्टार्टअप्स म्हणून त्यांनी कन्वर्ट केलेले आहेत. म्हणजे पूर्वी जे तुम्ही कॉलेजमध्ये असाल, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला नाही वाटत की आपण कधी कॉलेजमध्ये असताना स्टार्टअप्स किंवा असा काही विचार केला असेल. अगदी अगदी अगदी. हं. आज 40,000 स्टुडंट स्टार्टअप्स आणि स्टुडंट अँड फॅकल्टी स्टार्टअप्स आहेत. बरोबर. हं. त्यामुळे आज सगळं कल्चरच कॉलेजमधलं चेंज व्हायला लागलेलं आहे. अगदी. सर हल्लीचे जे आपण बघतोय हॅकॅथॉन प्रकल्प, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचे नेमके कोणते नवीन कल, म्हणजे